विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वतः कॅप्टन असता आणि तुमचे 7 प्लेयर आउट झालेले असतात, तर तुमची रणनीती काय असली पाहिजे? आता उरलेले 3 बॅट्समनसोबत म्हणजे टेलेंडरसोबत मला कशा प्रकारे रणनीती आखायची आणि त्यांना मला स्ट्राईकवर येऊ द्यायचं नाही, हे तुमचा माइंडसेट असला पाहिजे. परंतु याच्या ऑपोजिट बाबर आझमने काल केलेला आहे. तो स्वतः नॉन स्ट्रायकरवर राहिला आणि त्याचे जे टेलेंडर आहेत त्यांना भाई तो स्ट्राईकवर ठेवू लागला. म्हणजे त्यांच्या बॅक टू बॅक 3 विकेट गेल्या आणि तिथेच पाकिस्तान हारली. आणि ह्या बेसिक थिंग्स आहेत ज्या की तुमच्या डोमेस्टिकमध्येच परफेक्ट झालेल्या पाहिजे होत्या. परंतु तुम्हाला इंटरनॅशनलमध्ये येऊन सुद्धा काय अप्लाय करायचं आहे, काय इम्प्लिमेंट करायचं हेच जर समजत नसेल तर भाई आता काय सांगू मी. आणि कोच म्हणून पण सरफराज अहमद काय करणार आहे? तो किती तुम्हाला बेसिक नॉलेज देणार आहे? जर तुम्हाला इम्प्लिमेंटच करता येत नसेल तर काही होऊ शकत नाही भाई. आणि कोणालाही वाटत नव्हतं की वेस्ट इंडिज हा टेस्ट मॅच जिंकेल, परंतु त्यांच्यामध्ये ते स्पिरिट आहे, ते फाईट बॅक करण्याची त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ आहे. आणि नक्कीच अशा टीम्स भाई नक्कीच उभारून येतात आणि मोठे मोठे विक्रम करण्यामध्ये कोणतीही कसर सोडत नाही. ज्या प्रकारे कालचा टेस्ट मॅच झालेला आहे, ट्विस्ट अँड टर्न आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळत होते, त्याच प्रकारे कालचा मॅच झालेला आहे. तर येणारा टेस्ट मॅचमध्ये बघू वेस्ट इंडिज जिंकेल का पाकिस्तान. तो भाई मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक टेक केयर, बाय.